एक शब्द, होय फक्त एक शब्द आणि महाराष्ट्र पेटला. गुंगी गुडिया. कोण कुणाला गुंगी गुडिया म्हणालं? काँग्रेस म्हटलं उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांना गुंगी गुडिया. म्हणजे चूप बसणं आणि त्याची भूमिका आहे ही त्यांनी त्या ठिकाणी निभावल्याच्या अनुषंगानं गुंगी गुडिया हा शब्दप्रयोग त्या ठिकाणी केलेला आहे. कारण काय तर बीडमध्ये पत्रकाराला बस सुरेश म्हणून धनंजय मुंडेंनी रोखलं आणि त्यावेळी त्या शांत राहिल्या. काँग्रेसनं एक्स हँडलवर व्हिडिओ पोस्ट केला आणि राष्ट्रवादीनं मुंबईच्या काँग्रेस कार्यालयात जाऊन राडा घातला. त्यानंतर ठाण्यात राडा झाला, पुण्यात राडा झाला. काय आहे हा गुंगी गुडिया मागचा संपूर्ण ड्रामा? पाहुयात यावरचाच हा स्पेशल रिपोर्ट. गुंगी गुडियावरून वाद पेटला, काँग्रेसच्या कार्यालयात राष्ट्रवादीचा राडा. नमस्कार, मी संदीप आणि तुम्ही पाहताय LS मराठी. गुंगी गुडियावरून आज जो काही वाद सुरू झालाय त्याचं मूळ दडलंय बीडमध्ये. त्यामुळे सुरुवातीला पाहूयात त्या दिवशी बीडमध्ये नेमकं काय घडलं होतं. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार पालकमंत्री म्हणून बीडच्या दौऱ्यावर होत्या. प्रशासकीय बैठकीनंतर पत्रकार परिषद सुरू झाली. सुनेत्रा पवारांच्या उजवीकडे धनंजय मुंडे तर डावीकडे प्रकाश सोळंके. पत्रकार सुरेश यांनी प्रश्न विचारला. बीडमधली कायदा व सुव्यवस्था प्रश्न पूर्ण होण्याआधीच धनंजय मुंडेंनी बस सुरेश, सुरेश आभार असं म्हणत पत्रकाराला प्रश्न विचारण्यापासून रोखलं. त्यावेळी सुनेत्रा पवार मुंडेंकडे पाहत शांत राहिल्या. पत्रकार परिषद संपली, पण याच 10 सेकंदाच्या क्लिपनं महाराष्ट्रात आग लावली. कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न आहे, शासकीय कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न आहे, कार्यालयामध्ये संस्था. बीडच्या पत्रकार परिषदेत सुनेत्रा पवार शांत राहिल्याचं पाहून काँग्रेसनं गुंगी गुडिया म्हणत त्यांच्यावर शाब्दिक हल्ला चढवला. काँग्रेसनं अधिकृत एक्स हँडलवरून व्हिडिओ पोस्ट करत प्रश्न केला, सुनेत्रा पवार अजून किती दिवस गुंगी गुडिया बनून राहतील? काँग्रेसचं ट्विट चुकीचं नाही असं म्हणत प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी मुंबई कार्यालयात पत्रकार परिषद घेतली. पत्रकार प्रश्न विचारत असताना उपमुख्यमंत्र्यांना गप्प केलं जातंय. त्या अजितदादांचा विमान अपघात, अर्थ खातं यावर काहीच बोलत नाहीत. त्यांनी मौन सोडावं, आपलं मत मांडावं, अर्थ खातं घ्यावं आणि दुर्गा असल्याचं दाखवून द्यावं. आमची टीका सकारात्मक पद्धतीनं घ्यावी. गुंगी गुडिया हा काही अपशब्द नाही असं म्हणत सपकाळ यांनी काँग्रेसनं केलेल्या टीकेचं समर्थन केलं. इंदिरा गांधींनाही गुंगी गुडिया बोललं गेलं, पण त्यांनी कर्तृत्वानं सिद्ध केलं की त्या गुंगी गुडिया नाहीत असंही ते म्हणाले आणि पत्रकार परिषदेचा समारोप केला. पण हा विषय काही इथंच संपला नाही. गुंगी गुडिया या ड्राम्याचा दुसरा अंक इथून पुढे सुरू झाला. राष्ट्रवादी भडकली. हर्षवर्धन सपकाळ यांच्या प्रेस नंतर राष्ट्रवादीचे कार्यकर्ते मुंबईतील काँग्रेस कार्यालयात घुसले. राडा सुरू झाला आणि एकच मागणी लावून धरली, काँग्रेसनं माफी मागावी. त्यानंतर ठाण्यात काँग्रेसनं आंदोलन केलं, पुण्यात देखील काँग्रेसनं आंदोलन केलं. राष्ट्रवादीचे प्रवक्ते उमेश पाटील यांनी थेट इंदिरा गांधींचंच नाव घेतलं. गुंगी गुडिया हा शब्द नवा नाही. इंदिरा गांधींना पण विरोधकांनी हेच म्हटलं होतं, पण त्यांनी कर्तृत्वानं उत्तर दिलं. ज्या शब्दाला काँग्रेसनं त्यावेळी अन्यायकारक म्हटलं होतं तोच शब्द आज काँग्रेस एका महिलेसाठी का वापरतीये असा सवाल उमेश पाटील यांनी केला. काँग्रेस पक्षाने आमच्या नेत्या राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा वहिनी पवार यांच्या संदर्भानं गुंगी गुडिया अशा पद्धतीचा उल्लेख करून एक ट्विट केलेला आहे. खरं तर गुंगी गुडिया अशा पद्धतीचा शब्दप्रयोग पहिल्यांदा देशाच्या माजी पंतप्रधान भारतरत्न इंदिरा गांधी यांच्या संदर्भानं यापूर्वी काँग्रेसच्या विरोधी पक्षात असलेल्या त्यावेळच्या नेत्यांनी केलेला होता. काँग्रेसनं पोस्ट केलेल्या व्हिडिओमध्ये सुनेत्रा पवारांना गुंगी गुडिया म्हणतानाच धनंजय मुंडे बीडचे हुकुमशहा असा सवाल करत त्यांच्यावरही निशाणा साधला. त्यावर मुंडेंनी देखील आपली प्रतिक्रिया दिली. काँग्रेसच्या मनात द्वेष आहे. सुनेत्राताई पहिल्यांदा उपमुख्यमंत्री झाल्या म्हणून काँग्रेसनं अशी पोस्ट केली. काँग्रेसनं आधी स्वतःचा इतिहास तपासून पाहावा असंही ते म्हणाले. बदनाम हुए तो क्या हुआ, नाम तो हुआ अशी काँग्रेसची आज गत झाली आहे. काँग्रेस अतिशय खालच्या पातळीवर आली असल्याची टीका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावरून केली आहे.
काँग्रेसकडून केल्या गेलेल्या या पोस्ट विरोधात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ही टीका केली. काँग्रेसकडून लाडक्या बहिणीचा अपमान असं एकनाथ शिंदेंनी म्हटलं, तर सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी महाराष्ट्राच्या महिला उपमुख्यमंत्र्यांचा असा अपमानकारक उल्लेख शोभत नाही अशी प्रतिक्रिया व्यक्त केली. आता जाता जाता भारताच्या माजी पंतप्रधान इंदिरा गांधी आणि गुंगी गुडिया याचा काय संबंध आहे? त्यांना गुंगी गुडिया कुणी म्हटलं होतं सांगतो. इंदिरा गांधी पंतप्रधान झाल्यावर सुरुवातीला विरोधक त्यांना गुंगी गुडिया म्हणायचे. त्यांना गुंगी गुडिया कुणी म्हटलं होतं माहिती आहे? ज्येष्ठ समाजवादी नेते राम मनोहर लोहिया यांनी. पण नंतर 1971च्या भारत पाकिस्तान युद्धात इंदिरा गांधींनी दाखवलेल्या कर्तृत्वामुळे त्यांना शत्रू संहारक दुर्गा आणि नंतर आयर्न लेडी म्हटलं गेलं. लेखिका पुपुल जयकर यांनी लिहिलेल्या इंदिरा गांधी यांच्या आत्मचरित्रात हा उल्लेख आढळतो. एकूणच काय तर महिलांसाठी लढणारी काँग्रेस आज एका महिला नेत्याविषयी असा शब्द का वापरतीये? आणि हाच सवाल राष्ट्रवादी विचारत असेल तर तो योग्यच आहे. इंदिरा गांधींनी मौन तोडून इतिहास घडवला होता. सुनेत्राताई पण भविष्यात इतिहास घडवणार, आयर्न लेडी होऊन दाखवणार. तुम्हाला काय वाटतं? व्हा व्यक्त आणि पाहत रहा LS मराठी फक्त.